हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर चला आज फायनली मंगळवार आहे आणि बेळगावला बाय बाय करायची वेळ आलेली आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आम्ही सगळे रेडी होऊन चाललेलो आहोत. पहा यल्लमा डोंगरला जायचं आहे. म्हणजे 14 आता आम्ही इथून निघतो आहे आणि तिथून मग दर्शन वगैरे घेऊन दुपारनंतर आम्ही रिटर्न येऊ बेळगावला आणि इथून आमची पुन्हा गाडी आहे मुंबईसाठी. तर आजचा पूर्ण दिवस असणार आहे, प्रवास असणार आहे. तर आजचा येणारा पूर्ण ब्लॉग नक्की पहा आणि ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मस्त बस केलेली आहे म्हणजे एकदम सेफ आणि मस्त जर्नी होणार आहे. जायच्या आधी पुन्हा मंदिरात जाते, अंबामातेचं आशीर्वाद घेते, दर्शन करते आणि त्यानंतर मग आम्ही बसमध्ये निघू. चलो तर इकडे अक्का आणि सावजीना बाजूच्या किराणा दुकानामध्ये देवीसाठी उल्प घ्यायला गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये ना पूर्ण पुरणपोळीचं जे साहित्य असतं ते सगळं घेतलं जातं. तर ते घ्यायला गेलेले. माते की जय, अंबे माते की जय, गणपती बाप्पा मोरया. तर देवीचं नाव घेऊन आता इथे आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि रस्त्याने जाताना ना खूप सुंदर वाटत होतं. दोन्ही साईडला मस्त हिरवीगार झाडं, त्यानंतर रस्ते जे आहेत ना ते खूप छान झालेले, त्यामुळे गाडी अशी नुसती भरभर मस्त जात होती. आणि इथे जाताना ना साईडला असं मस्त एक असं भवन बांधलेलं होतं, पण नक्की ना आम्हाला सुद्धा ते माहीत नव्हतं की कोणतं आहे. कोणी सांगत होतं की इथलं विधानसभा भवन आहे म्हणून. तर खूप छान वाटलं मला, म्हणून मी ते शूट केलं. म्हटलं चला माझ्या निमित्ताने तुम्हाला बेळगावचं विधानसभा भवन बघायला मिळेल जर ते असेल तर. आणि एवढं सुंदर होतं ना समोरून, तर बघायला खूप छान वाटलं. पुढे जाताना मस्त शेती वगैरे सगळं पाहत जात होती की माझ्या डाव्या साईडला ना इथे एवढं सुंदर गाव आलेलं आणि माझं ना स्वप्नातलं म्हणजे गाव, जिथे मला असं वाटतं की जाऊन राहावं असं गाव मला समोरून पाहायला मिळालं. तर पहा आम्ही यल्लमा डोंगरमध्ये येऊन पोचलेलो आहोत. पूर्ण 2 तास प्रवास झाला कंटिन्यू. आणि आज ना मंगळवार असल्यामुळे एवढी लोकं आलेली होती आणि एवढ्या गाड्या तिथे उभ्या होत्या. ते मंगळवारचं कसं खूप जण येतात, परडी वगैरे भरायची असते किंवा देवीचं दर्शन घ्यायचं असतं. तर इथली मुख्य भाषा तर कन्नड आहे, पण इथे ना महाराष्ट्रातून सुद्धा खूप लोक येतात, त्यामुळे मराठी भाषा सुद्धा इथे बोलली जाते आणि लोकांना कळते सुद्धा. तर जरा फ्रेश वगैरे व्हायला काही जण गेलेले. आता आम्ही सगळेजण ना इथे एकत्र भेटलो आणि दर्शनच्या हातामध्ये जी पिशवी दिसते ना त्या पिशवीमध्ये आहेत साड्या. तर ह्या साड्यांना ताईने घेतलेल्या आहे, कारण ताईने असं देवीकडे मागणं केलेलं होतं आणि त्यासाठी तिला आज ना ते फेडायला ती आलेली आहे. तर 25 साड्या ती आज वाटणार आहे इथे, जे जोगम्मा असतात ना त्यांना. आणि त्यासाठी मग त्या साड्या आज आम्ही सकाळी येतानाच घेऊन आलो. खूप सुंदर काठपदराच्या साड्या होत्या, ते नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथून मी शूट करत चाललेली तेव्हा ते जे काका होते त्यांनी सांगितलं की आमचं जे गाव आहे ते खूप छान आहे आणि तुम्ही सगळ्यांना ते दाखवा. आणि मलासुद्धा खूप छान वाटलं. त्यांना मी म्हटलं की नक्कीच मी सगळ्यांना दाखवेन, जेवढे माझे व्ह्यूअर्स आहेत ते पाहतील. आणि इथे हिरव्या बांगड्या वगैरे घेऊन सुद्धा बसलेले असतात ना, तर देवाला गेल्यानंतर ना काही जण जुने बांगड्या काढून नवीन बांगड्या घालतात. आणि हे आहे मुख्य कमान. इथूनच आतमध्ये गेल्यानंतर एंट्री आहे आणि मागच्या साईडने सुद्धा आहे, पण आज आम्ही तिथून नाही तर आम्ही इथून आलेलो, कारण आम्ही गाडीने आलेलो आहोत ना. तर गाडी आमची फ्रंट साईडला गेटलाच उभी होती, त्यामुळे आम्ही यावेळेला इथून एंट्री केली. नाहीतर आम्ही आधी जोगम्माला वर जातो, तिथून मग खाली उतरतो. पण आज तसं केलं नाही, आज उलटं झालेलं आहे. मागच्या साईडने म्हणजे फ्रंट गेटने आम्ही आलो.
आणि इथे आता आम्ही सगळे मिळून चाललेलो आहोत मंदिराच्या दिशेने. तर सगळ्यात आधी आता आम्ही उलपत्र आणलेला आहे, पण इथे आता आम्हाला घ्यायचं आहे हळद कुंकू नारळ वगैरे. आणि इथली ना जरा सिस्टमच वेगळी आहे. जेव्हा नारळ आम्ही घ्यायला गेलो तर ते 5 रुपयाला एक नारळ आपल्याला सांगतात. बट त्यांचं कसं असतं की जर तुम्ही त्यांच्याकडून एक नारळ किंवा 2 नारळ घ्या, बाकीचं सगळं सामान त्यांच्याकडून घ्या, तर ते तुम्हाला 5 रुपयाला एक नारळ देणार. पण आम्ही बाकीचं सामान आणलेलं, तर अशा वेळेला काय झालं की आम्हाला फक्त 5 नारळ हवे होते. मग त्याने एक नारळ 20 रुपये म्हणून सांगितलं. तर इथे आमचा खूप वेळ गेला, कारण मग आम्ही त्यांच्याशी म्हणजे थोडा वाद पण केला की असं कसं तुम्ही हे करता म्हणून. आम्ही बाहेरून आलेलो आहोत तर तुम्ही द्यायला हवं. पण शेवटी मग आम्ही नारळ घेतले आणि हळद कुंकू वगैरे पण घेतला, कारण इथे आल्यानंतर हळद कुंकू इथलं घरी न्यायचा चांगलं असतं. आणि केळी घेतली. त्यानंतर अशा प्रकारे ना पूर्ण आम्ही ओटीचं सामान घेऊन आता मंदिराच्या दिशेने जातोय. पण त्याच्या आधी ना आम्हाला जायचं आहे आता कुंडमध्ये हातपाय धुवायला. तर तिथे आम्ही ना लहान असताना यायचो, त्यावेळेला आम्ही आंघोळ्या करायचो. पण आता आंघोळ्या वगैरे आपण घरूनच करून येतो, त्यामुळे आता फक्त जायचं तिथे आणि कुंडचं पाणी ना ते सगळ्यांवरती शिंपडतात. आणि खरंच आपली पूर्ण आंघोळच तिकडे होते. आणि कुंडचं पाणी भरण्यासाठी ना इथे पहा तुम्ही बाटल्या विकायला ठेवलेल्या आहेत. जे एम्प्टी बॉटल्स आहेत ना ते घेऊन बसलेले आहे विकायला. म्हणजे हे कुंडचं पाणी ना आम्ही घरी येताना बाटल्या भरून घेऊन येतो आणि आपण जसं गंगाजल म्हणून यूज करतो त्या प्रकारे हे कुंडचं पाणी ना शुभ आहे खूप. आणि काही पूजा अर्चना करताना आम्ही ते घरात शिंपडतो, किंवा मग मंगळवार शुक्रवार देवीचा वार असतो त्यावेळेला घरात शिंपडतो. त्याच्याने आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते. आणि इथे ना आता आम्ही सगळे भिजून निघालेलो आहोत. आणि त्यावेळेला कॅमेरा आधी आतमध्ये ठेवलेला म्हणजे मोबाईल, कारण ना जर शूट करायला घेतलं तर पटकन मोबाईलवरती पाणी आलं असतं. तर सगळे असे भिजून ना मस्त माखलेलं आणि आम्ही निघालो. आणि इथे पाहताय तुम्ही कशा प्रकारे पाणी शिंपडतायत, म्हणजे अगदी माणूस न पूर्ण भिजून जाईल, त्याला वेगळं आंघोळ करण्याची गरजच लागणार नाही. आणि आमचंही काही असंच झालेलं, पण आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली. तिथून मग आम्ही आता आलेलो आहोत देवीच्या दर्शनासाठी निघायचं, यल्लम्मा मातेचं दर्शन घ्यायचं आहे. तर उदो उदो करत करत आम्ही आता इथून निघालो. आणि इथे ना आतमध्ये पूर्ण छान असं केलेलं आहे. आधी हे सगळं ओपन होतं इथे, म्हणजे डायरेक्ट अशी लोक घुसायची, गर्दी व्हायची एवढी. पण आता थोडं सिस्टमॅटिक खूप छान केलेलं आहे, सिस्टम चेंज केलेले आहेत, त्यामुळे ना आपण रांगेतून छान जाऊ शकतो. आणि आता आपण आलेलो आहोत मुख्य मंदिरामध्ये. आमचं सगळ्यांचं मस्त दर्शन झालेलं आहे. पहा आता जस्ट आम्ही आलो पाया पडून. छान मस्त दर्शन झालं, सगळ्यांचं छान झालं. इथून आधी जायचं आहे परशुरामचं दर्शन घ्यायला, त्याच्यानंतर जाणार जमदग्नीला. आणि सगळे एवढे जण आहोत, आम्ही 15 जण आहोत, त्यामुळे कसं कोण 2 जण पुढे 2 जण मागे खूप गडबड होत असते. हाय, सगळे पुढे मागे होत आहेत ना, सगळे पुढे मागे हरवतात, परत भेटतात, परत हरवून भेटतात. किती कुंकू लागले डोक्याला? कुंकू नाही, भंडारा आहे. भंडारा भंडारा भंडारा. हां, हे पायीतून ना इथून मंदिराचं मस्त एकदम छान दिसतं असं. पण आज थोडं खूप लवकर छान आणि मस्त दर्शन झालं आमचं. ₹50 देणार. छोटंवालं तर घ्यायचंय मला, मोठं नाही घ्यायचंय. तर इथे मी चोंग्याचा ना साचा पाहिला, पण घेतला नाही, कारण कसं ₹50 विचारलं तर त्यांनी नाही म्हटलं. तर बघूया आता, नवलगुंदला माझी ताई राहते ना, तिला सांगितलं तर तिकडे घेऊन ठेवेल. आणि तिथे पण छान छान साचे मिळतात आणि चोंगे ना छान वाटतात बनवायला. आम्ही कधी बनवत नाही असं खास करून, पण आमच्या गावी ना आमची आजी खूप बनवायची आधी. तर आता इथे जाताना आईने मस्त पेरू वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही आलो सगळे मिळून नाश्ता करायला. कारण सगळ्यांना भूक लागलेली आहे. सकाळीच लवकर निघालेलो, 5 वाजता उठलेलो
त्यामुळे सगळे आता मस्त नाश्ता करायला बसलेले आहेत. त्यानंतर ना आम्ही निघालो साड्या देण्यासाठी, म्हणजे ताईने ज्या 25 साड्या घेतलेल्या आहेत त्या देण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप छान काठपदराच्या साड्या आहेत. आणि आईने सांगितलं की जर आपण एकत्रच गेलो ना सगळे अशा साड्या घेऊन, की सगळे घोळका करून येणार आणि नुसतं ना आपल्या हातातून ओढाताण करतील. आणि खरंच तसं झालं. ज्या वेळेला आम्ही इथे पोचलो ना, तर इथे जोगम्मा वगैरे बसलेले होते, त्यांना एक एक साड्या करत आम्ही देत गेलो. आणि जेव्हा आम्ही पुढे पुढे गेलो त्यावेळेला अक्षरशः ज्या खाली बसलेल्या बायका होत्या ना, ज्या असं मागण्यासाठी वगैरे असतात, त्या बायका त्यांनी आमच्याशी सरळ सरळ भांडण करायला सुरुवात केली की आम्हाला साड्या कुठे आहेत म्हणून. तर आम्ही म्हटलं की शेवटी झालं बाबा, आमच्याकडे एवढ्या साड्या आहेत. पण नाही, त्या जरासुद्धा मान्य करत नव्हत्या. आणि ना ताईच्या हातात एक शेवटची साडी उरलेली होती जी आम्ही घेऊन आलेलो इथपर्यंत, ती त्यांनी ओढाताण करायला सुरुवात केली. पण शेवटी थोड्या साड्या सुमितकडे आम्ही ठेवलेल्या होत्या, कारण आईने सांगितल्याप्रमाणे आम्ही एकत्र सगळे घेऊन आले नव्हतो. मग नंतर पुढे जाऊन ना जिथे परशुराम मंदिर आहे तिथे सुद्धा जोगम्मा बसलेले असतात, मग त्यांना जाऊन दिलं. त्यावेळेलासुद्धा काही बायका मागे मागे येत होत्या. तर अशी परिस्थिती होते. तर खरंच मी सांगेन की आपण देवीकडे ना नवस करताना अशा सगळ्या गोष्टींचं मागणं करायचं नाही, नवस करायचं नाही ज्याच्याने ना आपल्याला त्रास होईल. त्यापेक्षा देवीच्या आपण मंदिरामध्येच काही ना काही दक्षिणा जास्त दिली तर त्याचं गरिबांमध्ये उद्धार तरी होईल. पण हे ना खूप कठीण झालेलं. तर शेवटी आता सक्सेसफुली आम्ही सगळ्यांना साड्या दिल्या. आणि आता 1-2 साड्या राहिलेल्या होत्या, तर आम्ही जोगम्मा कुठे आहेत ते बघत जात होतो. आणि ताईने ते त्यांना जाऊन शेवटी साडी दिली. तर ज्या वेळेला ना मागच्या साईडला आम्ही साड्या द्यायला गेलेलो तेव्हा सगळे म्हणून अंगावर आले. तर एक भीती होती की अंगावर सोन्याचे दागिने वगैरे घातलेले असतात, तर साडीच्या नादामध्ये म्हणजे ते ओढाताण करू नये म्हणून आम्ही खूप घाबरलेलो. पण शेवटी आम्ही तिथून निघालो, कारण आमच्या हातात ना त्यावेळेला एकच साडी होती. तेवढं एक बरं झालं की आईचं ऐकलं आणि त्यामुळे आम्ही सफल झालो. चला आता बेळगावला येऊन पोचलो. आणि सुमित किती वाजले? 3 वाजत आलेले आहेत आणि बेळगावला येऊन पोचलेलो आहोत. आणि इथे ना आम्ही आता मस्त जेवायला जाणार आहोत. आणि बसवेश्वर हे ना कर्नाटकमध्ये खूप फेमस आहे हॉटेल्स. हुबळीमध्ये पण आहे, इथे पण आहे. तर आता आम्ही इथे बसवेश्वरमध्ये मस्त जेवणार आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही स्टेशनला जाऊ, तिथे मग थोडा वेळ बसू वेटिंगमध्ये, कारण आपली ट्रेन जी आहे ती 5:30 नंतर येणार आहे. चला जेवायला. आणि आमची सगळ्यांची मस्ती धमाल नुसती कंटिन्यू चालूच आहे ट्रेनमध्ये, बसमध्ये. तर बसवेश्वर खानावळीमधलं जेवण आम्ही जेवलो, एवढं छान आणि मस्त होतं. त्यानंतर निघताना आम्ही तिथूनच ना रात्री ट्रेनमध्ये जेवण्यासाठी भाकऱ्या आणि भाजी, त्यानंतर चटणी शेंगदाण्याची बांधून पण घेतली. आणि ती लोक ॲक्च्युली म्हणजे अलाउ करत पण त्यांनी शेवटी आम्हाला दिलं, कारण आम्ही बाहेरगावी जाणार आहोत, दुसऱ्या गावी जाणार आहोत, ट्रॅव्हल करणार आहोत, त्यामुळे ते कन्व्हिन्स झाले. मग तिथून आम्ही आता बेळगाव स्टेशनला येऊन पोचलो. आणि इथे आल्यानंतर ना आम्ही गाडी सगळी म्हणजे चेक करून घेतली, काही सामान वगैरे गाडीत राहिलं असेल वगैरे, पण कुठे काही नव्हतं. तिथून मग आपापल्या बॅगा चेक करून घेतल्या, कारण प्रत्येकाचं असं असतं की आपापलं सामान चेक करायला हवं. कारण याच्या आधी ना 2 वेळा माझे बॅग्स हरवलेले आहेत, त्यात माझं भरपूर सामान पण गेलेलं आहे. एकदा तर मी 7 किलो लाल तिखट घेतलेलं गावाहून, ते सुद्धा माझं ट्रेनमध्ये सुटलेलं. तर असं काही होऊ नये म्हणून ना आता छान एकदम लक्ष देऊन सगळं म्हणजे चेक करून घेतलं. इथून आम्ही जात आहोत आता स्टेशनच्या आतमध्ये. पण आमची ना ॲक्च्युली गाडी आहे 5:30ची, तर आम्ही इथे वेटिंग रूममध्ये थांबणार. त्यानंतर
याचा मला आनंद खूप होता. कारण विंडो सीटमध्ये बसून ना बाहेरचं छान छान दृश्य पाहणं वगैरे मला खूप आवडतं. त्यावेळेला मला झोप पण नकोशी वाटते. आणि इथे आता सकाळचा वेळ आहे, ज्या वेळेला मॉर्निंगला 4:30 वाजताच आमची ट्रेन येऊन कल्याण स्टेशनला थांबली आणि बाकी सगळे तिकडे उतरले. कारण सगळे जाणार आहेत आता कल्याणला, ठाण्याला, कांजूरमार्गला. आम्हीच फक्त वरेगावचे आहोत, त्यामुळे आम्ही आता दादरला उतरून जाणार. तर यांच्याबरोबर तुम्हालाही बाय करते, भेटते पुन्हा.